जिम्माचा विषय निघालाच आहे, तर मी आधी त्याबद्दल बोलायला मला आवडेल. असं तुला काय वाटतं हेमंत, नक्की कुठली अशी गोष्ट होती जिम्मामध्ये जी वर्क झाली? जिम्माच्या बाबतीत मला असं वाटतं, की ती पात्र त्या ज्या बायका आहेत 7 पहिल्या जिम्मा, त्या रिलेटेबल होत्या. माझ्या घरातल्या वाटत होत्या. म्हणजे कुठेतरी बरं ती रचताना सुद्धा त्याची रचना अशीच होती, की निर्मला कोंडे पाटील म्हणजे निर्मितीताईंचं पात्र हे माझ्या आईवरनं प्रेरित होतं. सुहास जोशींनी जे पात्र केलं ते क्षितीच्या आईवरनं प्रेरित होतं. ओके. वॉव! क्षितीने जे पात्र केलं तशी आमची एक नातेवाईक आहे, की इतकी घाबरणारी आणि हे करणारी. सो आजूबाजूला आमच्या जे आहे ते आणायचा प्रयत्न केला आणि तेच मला वाटतं सर्वाधिक वर्क झालं. रिलेटेबिलिटी ही वर्क झाली. हं. पॅन्डेमिक नंतर क्षितीचा डिसिजन होता, की सर्वात आधी आपला सिनेमा आला पाहिजे. इट वॉज अ बिग गॅम्बल जे क्षितीनी खेळलं. ज्या दिवशी कारण असं होतं, की सूर्यवंशी ज्या दिवशी येणार, हं. त्या दिवशी अर्थातच भारतातली सर्व थिएटर्स उघडणार. सूर्यवंशीच्या 2 वीक नंतर आपला सिनेमा रिलीज असेल. मग सूर्यवंशी जेव्हा येतोय त्याच्यानंतर 2 वीकनी झिम्मा रिलीज होणार. हे तिने आम्हाला फुट डाउन करून सांगितलं होतं आणि तेच झालं. मला असं वाटतं, की लोक घरात होते. त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. बाहेरचं जग फिरता येत नव्हतं. झिम्माच्या मुळे ते त्यांना बघता आलं बाहेरचं जग. लोकांचं फिरणं, मास्क नसणं आणि करेक्ट. निवांत रस्त्यावरती कुठेही बसणं, गार्डनमध्ये पहुडणं, ही व्हिज्युअल्स मला वाटतं प्रचंड वर्क झाली. करेक्ट. झिम्मा 2लाही तेच झालं. त्या पात्रांमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं असल्यामुळे त्या पात्रांची पुढची स्टोरी बघायला आवडली. आता तू म्हणालीस, की ट्रेंड तर आपण सगळं संपूर्ण जग, संपूर्ण समाज हा ट्रेंडच्या मागे धावणार आहोत. म्हणजे बेल बॉटम आल्या, की सगळे बेल बॉटम घालतात. मिशी वाढवायची म्हणले सगळे मिशी वाढवतात. सगळ्यांनी इथून भांग पाडायचा म्हणला सगळे इथनं भांग पाडतात. एक ट्रेंड फॉलो करण्याची मेंटॅलिटी संपूर्ण मानवजातीचीच आहे. सो त्याच्यामुळे मला असं होतं, की एकदा काहीतरी एक गोष्ट आली, ती वर्क झाली, त्याच्यावरती थोडा प्रकाश पडला, की वी फॉलो दॅट ट्रेंड. हं. सो जिम्माच्या बाबतीत सुद्धा तेच झाल्यासारखं मला वाटतं, की ओके बरं याआधी बायकांचे सिनेमे होत नव्हते का? प्रचंड प्रमाणात होत होते. म्हणजे बाई सेंट्रिक सिनेमा. हं. हा माहेरची साडीपासनं अनेक उदाहरणं आहेत हं. आपल्याकडे. सो मी काहीतरी वेगळं केलं आणि मी काहीतरी नवीन आणलं असं माझं अजिबात म्हणणं नाही. मी जुना ट्रेंड जो होता घराघरातल्या माझ्या आत्यांना, मावशांना रिलेट होईल अशी गोष्ट सांगायचा प्रयत्न केला. पण काय होतं एक फॉर्म्युला बनला 1+1=2 तर तोच खेळत राहतात लोक. म्हणजे मला सुद्धा झिम्मा 2ला तो तोडावासा वाटला. माझाच फॉर्म्युला. करेक्ट. आता झिम्मा 3 जर करायची वेळ येईल, तर जे झालं किंवा जे बरं मी आजूबाजूला खूप मी आणि क्षिती प्रचंड बघतो. येणारे सर्व मराठी सिनेमे आम्ही दोघं बघतो. हं. तू मला कुठल्याही सिनेमाबद्दल इन्साइट्स विचारू शकतेस, की मग त्याच्यात त्या पात्राचं नाव सांग. वॉव! आम्हाला आठवणार आहे. कारण आम्ही प्रचंड बघतो. हं. ते याच्यासाठीच बघतो, की ओके लोकांना काय आवडतंय, काय नाही आवडत आहे. हं. फायनली आपण एक बिझनेस करतोय. म्हणजे प्रोड्युसर्स म्हणून सुद्धा आपण सिनेमा प्रेक्षकांसाठी बनवतोय. तर मग प्रेक्षकांना काय हवं, काय नको हेच बघितलं गेलं पाहिजे. आता दुर्दैवाने आपल्याकडे एखादा ऐतिहासिक सिनेमा आला, वर्क झाला, की मग आपण ऐतिहासिक सिनेमे करतो. हॉरर कॉमेडी वर्क झाली, की आपण हॉरर कॉमेडी करतो. बायकांचा सिनेमा आला, की आपण बायकांचे आपण ट्रेंड का नाही बदलू शकत? हं. आपण स्वतः ट्रेंड सेटर होऊ, हे वाटायला घाबरतो का आपण? हा मला एक सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. बरोबर. पण सेफ गेम खेळायला सगळ्यांनाच आवडतो. करेक्ट. सो आपण पहिले सेफ गेम खेळायला जातो. पण दरवेळेलाच ते यश मिळेल असं असं नाही. नाही. खूप उत्तम उदाहरण देता येईल बाईपणचं, की बाईपण या सिनेमानी म्हणजे सगळेच रेकॉर्ड्स मोडले आणि मला प्रचंड अभिमान आहे, की अशा पद्धतीने मराठी सिनेमा एवढं मोठं यश मिळवू शकतो. म्हणजे लिटरली मी माझ्या मित्रांशी बोलत होतो, थिएटर ओनर्स किंवा एक्झिबिटर्स, डिस्ट्रिब्युटर्स. मला असं सांगितलं जायचं, की गावागावातनं ट्रॅक्टर, टेम्पो भरून बायका येतायत. किती छान आहे हे. म्हणजे मला ह्याचं मग मी सुरू केलं होतं हे, मग बापरे! माझंच आहेत, असं मला काही वाटत नाही. मला आनंद याचा होतो, की संपूर्ण चित्रपटसृष्टीला यश मिळतंय ना, कोणा एका फॉर्म्युलामुळे किंवा कोणा एका गोष्टीमुळे, तर मग ते मिळावं. फक्त दरवेळेला तोच साचा न वापरता थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. करेक्ट.